आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. सिद्धगिरीवर साकारणार सिद्धगिरी कारागीर महाकुंभ 2026. देशभरातील दुर्मिळ कारागिरी एकाच ठिकाणी 5 दिवस पाहायला मिळणार. श्री सिद्धगिरी संस्थान मठ कणेरी, कोल्हापूर आणि पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र सरकार यांच्या वतीनं दिनांक 31 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत सिद्धगिरी कारागीर महाकुंभ संपन्न होतो आहे. याबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी बोलताना स्वामीजी म्हणाले की या कारागीर महाकुंभात पारंपरिक हस्तकला, कला यातील स्थानिक कलाकार आपल्या कलेचे कौशल्य लोकांसमोर सादर करतील. पण अलीकडच्या काळात लोकांच्या आवडीनुसार आणि मागणीनुसार कला आणि हस्तकलामधील विविध प्रकार बघायला मिळतात. अशा कला आणि हस्तकला राज्यातून पाहायला मिळतात. कलाकारांचं कसब आणि कौशल्य यातून कलात्मक आणि आकर्षक अशा प्रकारच्या वस्तूंची निर्मिती होते. त्या वस्तूला चांगली मागणी, बाजारपेठ मिळते आणि एवढंच नाही तर अशा वैशिष्ट्यपूर्ण कला निर्मितीला आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील बाजारपेठ मिळते. कारागीर कुंभोत्सवामध्ये अशा विविध राज्यातील कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं आहे आणि एकूण 17 राज्यांमधून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक प्राप्त 200हून कलाकार सिद्धगिरी कारागीर महाकुंभामध्ये सामील होत आहेत. कारागीर कुंभामध्ये अनेक असे कलाकार आपल्या कलेचे प्रत्यक्षरित्या प्रदर्शन करतील, परंतु त्यासोबत अशा कलेतून तयार केलेले वस्तू देखील विक्रीसाठी उपलब्ध करतील आणि म्हणून या कारागीर महाकुंभाला प्रत्येकाने भेट देणे आवश्यक आहे. टेराकोटा मातीची ज्वेलरी, आकर्षक हस्तकलेपासून तयार झालेली मातीची खेळणी, टॅनिंग वूड कला, बांबूकाम, लेदर वर्क, विविध राज्यातील एम्ब्रॉयडरी, पॅचवर्क, पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल चित्रकला, धागा चित्रकला, बाहुलींच्या प्रतिकात्मक ऐतिहासिक मूर्ती, स्टोनवर्क, कच्छमधील राबरी कला, ग्लासवर्क, मक्याच्या कणसाचे वेस्टर्नपासून वस्तू, मधुवेनी पेंटिंग, लाखेपासून बांगड्या, महाराष्ट्राची पैठणी, बंजारा कला, बनारसी, जरदोशी साड्या इत्यादी हस्तकलेचे विविध प्रकार या कारागीर महाकुंभामध्ये बघायला मिळतील. यावेळी प्रस्तावना करताना विवेक सिद्ध म्हणाले, तंत्र महाविद्यालय, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालय, ITI यात शिक्षण घेणारे युवक युवतींना या कारागीर महाकुंभासाठी पाचारण केलं आहे, जेणेकरून हे युवक युवती या कलेचा अध्ययन करतील, कलामध्ये आधुनिकतेची जोड कशी देता येईल याचा विचार करतील, जेणेकरून या सर्व कला आविष्करणात छोटे छोटे उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि म्हणून हा सिद्धगिरी कारागीर महाकुंभ एक आगळा वेगळा सोहळा आहे. कोल्हापूर शहरातील स्वतः भेट द्यावी, मित्र, आप्तेष्ट, मित्र, नातेवाईक यांना देखील प्रोत्साहित करावे. यामुळे देशभरातील कारागिरांचा सन्मान होईल आणि त्यांच्या कलेचा गौरव होईल. यासाठी एकत्व इन्फ्रा कंपनीचा सहभाग आहे. या पत्रकार परिषदेसाठी सिद्धगिरी संस्थान मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी JP वडद, विक्रम पाटील, प्रल्हाद जाधव, विवेक सिद्ध, दयानंद डोंगरे, प्रसाद नेवरेकर, राकेश पाटील, दिवाकर पाटील, पुनीत मुचंडी उपस्थित होते. महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे. एप्रिल 4 तारखेपर्यंत कणेरी मठावर एक कारागीर महाकुंभ होणार आहे. देशभरातले 200 केंद्र प्रशस्ती विजेत कारागीर यात सहभागी होणार आहेत आणि ह्यात खूप साऱ्या वेगवेगळ्या पदार्थांपासून सृष्टी करणारी लोक आहेत आणि त्यात संगीत आहे, वाद्य बनवणारी आहेत आणि वेगवेगळ्या काच असेल याच्यावर बनवणारी. तर हे एवढ्यासाठीच आयोजित केलेले की यातून नव्या पिढीने काहीतरी शिकावं आणि ते पुन्हा ते स्वतः एक एंटरप्रेनर बनावं, म्हणजे मेक इन इंडियाला एक बळ मिळावं, हा त्यामागील हेतू आहे. म्हणून बचत गटाची महिला असतील, स्कूल कॉलेजेसचे विद्यार्थी असतील, बेरोजगार युवा युवती असतील आणि त्यांना हे खूपच उपयोगी राहणार आहे. याशिवाय कला प्रेमी जे लोक आहेत त्यांना खूप साऱ्या खरेदी करायचं असते, पाहायचं असते, आनंद घ्यायचा असतो, अशाही लोकांसाठी हे उपयोगी राहणार आहे. आणि संध्याकाळी दर दिवशी 6 ते 8 या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आहेत, ज्यामध्ये वेगवेगळ्या वाद्यांची स्पर्धा ठेवलेली आहे. आपण हलगी वादन आहे, डोल वादन आहेत, धनगरी ओव्या आहेत आणि त्यानंतर सकाळपासून रात्रीपर्यंतची आमची मराठी संस्कृतीची जे कार्यक्रम आहेत ते आहेत आणि दशावतार सारखे नाटक सुद्धा आपण जे कोकणात होतात आपल्याकडे बोलवले त्यांना त्याही होतील.
असे भरपूर विविध कार्यक्रमांची सुद्धा रात्री सुद्धा आयोजन केलेले आहे आणि वेगवेगळ्या खाद्यवस्तूंची सुद्धा दक्षिणात्य खाद्य जे आहे, महाराष्ट्रीयन खाद्य आणि गुजराती आणि राजस्थानी खाद्य आणि पंजाबी असा वेगवेगळा एक खाद्य महोत्सव सुद्धा यात आयोजित केलेले आहे. या सर्व कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.